हा स्तंभाचं देखरेख करण्यासाठी, या स्तंभाच्या दिवाबत्ती करण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी या स्तंभाच्या इथे एक खंडोजी बिन माळवतकर इथे रखवालदार म्हणून ठेवला होता, केअरटेकर. आणि या केअरटेकरला बाजूच्या 5 गावांमध्ये 260 एकर जमीन ही उदरनिर्वाह करण्यासाठी दिली होती. म्हणजे तुझ्या पोटा पाण्याची व्यवस्था म्हणून तुला 260 एकर जमीन ही त्या माळवतकरला दिली होती. आता या माळवतकरला जागा दिल्यानंतर इथे फक्त त्यांनी राहायचं होतं. तर इथे एक छोटंसं घर होतं, आहे की नाही माहित मला नाही इथे. आणि माळवतकरला दिल्यानंतर माळवतकर कुटुंबाने सुरुवातीला वहिवाट म्हणून लावलं. वहिवाट नंतर इतर अधिकाऱ्यांमध्ये नावं घुसवली. या भीमा कोरेगाव ह्या जागेचा जो 7 बारा आहे हा जयस्तंभाच्या नावाने आहे. आणि हा 7 बाऱ्यावर माळवतकर कुटुंब आलं, नंतर त्यांनी अतिक्रमण चालू केलं. इकडे बांधकामं केली, इकडे बांधकामं केली. आता ते आम्ही तोडून टाकलेली आहे आणि ही जागा संपूर्ण कॅप्चर करायचं ठरवलं. आणि जेव्हा आम्हाला समजलं की ह्या जागेचा मालकाचा काही संबंध नाही, म्हणून मग आम्ही इथे भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती स्थापन केली. आणि समिती स्थापन केल्यानंतर इथं जे माळवतकर कुटुंबाने बांधलेलं सगळं बांधकाम तोडून टाकलं. यानंतर या जागेवर ज्या माळवतकरांनी इतर अधिकारामध्ये माळवतकर कुटुंबाने जे नाव टाकलं होतं 7 बाऱ्यामध्ये, ते नाव कमी करण्यासाठी मी त्या काळामध्ये 15/9/2015 रोजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेतली. राजकुमार बडोले यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्या जागेचा संपूर्ण सर्वे झाला. माळवतकर कुटुंबाला सुद्धा संधी दिली की या जागेत तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स आहे, तुमच्याकडे तुम्ही ते डॉक्युमेंट्स घेऊन या. परंतु कुठल्याही प्रकारची डॉक्युमेंट्स माळवतकर कुटुंबाकडून गेली नसेल किंवा ती चुकीची वाढली असेल म्हणून एसडीओ म्हणजे उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी या जागेमधला निकाल हा सांगितला आणि माळवतकर कुटुंबाचं नाव 5/6/2017 रोजी काढून टाकलं. आज या जागेचा मालक माळवतकर नाही, तर ही जागा आहे ती जयस्तंभाच्या मालकीची आहे.